एक आंबा 2.5 लाखाला विकला जातो। तर आता आम्ही आलो आहोत उपरकोट किल्ल्यावर। आज आम्ही चाललो आहोत, तर काल आम्ही सोमनाथला गेलेलो, पण आम्ही जिथे स्टे करतोय तो रूम मी तुम्हाला अजूनपर्यंत दाखवला नव्हता। तर हे या लोकांचं गाव आहे। आता आम्ही जामगीर वॉटरफॉल कडे आलो आहोत। स्कूलच्या मुलांची एक्झाम सुरू आहे। हॅलो, आता आम्ही गिर जंगल सफारीला पोहोचलेलो। आपण काय काय आमचं आधार कार्ड विसरलं। गुड मॉर्निंग। पूर्ण जुनागड आम्ही एक्सप्लोर केला आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल। हॅलो, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आम्ही खूप ट्रिप करतो, आम्ही खूप छान छान लोकेशनवर फिरत असतो आणि आम्ही खूप हिडन प्लेस एक्सप्लोर करत असतो। तर यावेळी आम्ही आलो आहोत गुजरातमध्ये। गुजरातमध्ये जुनागड आम्ही एक्सप्लोर करायला आलेलो आहोत। तर इथे आम्ही एका रिसॉर्ट मध्ये राहतोय, जो रिसॉर्ट गिरच्या जंगल मध्ये आहे आणि जंगल मध्ये असल्यामुळे या रिसॉर्टच्या प्रत्येक रूमच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त तुम्हाला झाडं, पाखरांचा आवाज आणि शांतता। इकडे आजूबाजूला गाड्यांचा आवाज खूप कमी आहे, तर हे सर्व बघायला मिळणार आहे। तर आता मी तुम्हाला रिसॉर्ट एक्सप्लोर करायला घेऊन जाणार आहे। सो आमचा असा प्लॅन आहे की आम्ही इथे 3 दिवस स्टे करणार आहोत। तर 3 दिवस आम्ही वेगवेगळ्या लोकेशनवर फिरणार आहोत। आज डे 1 आहे, तर आज आम्ही क्रोकोडाईल बघणार आहोत, त्यानंतर इकडे बाजूला एक छोटे टेम्पल आहे ते बघणार आहोत आणि त्यासोबत आज आम्ही पूर्ण रिसॉर्टची टूर करणार आहे, कारण की ओनरच्या म्हणण्यानुसार हा रिसॉर्ट खूप मोठा आहे आणि खूप मोठा असल्यामुळे हा पूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोर करायला आम्हाला अर्धा दिवस तर जाणारच आहे। आणि खरंच सांगते, हा रिसॉर्ट खरंच खूप मोठा आहे, कारण की खूप ओपन स्पेस आहे आणि प्रत्येक रूमच्या आजूबाजूला झाड आहेत आणि एक रूम दुसऱ्या रूमच्या बाजूला नाहीये, तर मध्ये खूप स्पेस आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला आपापली प्रायव्हसी मिळते आहे। तर असं छान आणि शांत रिसॉर्ट मध्ये आम्हाला पर्सनली राहायला खूप मजा आली आहे आणि आता एक्सप्लोर करायला पण खरंच खूप मजा येते। तर आता तुम्ही पण बघा, आय एम व्हेरी शुअर तुम्ही पण खूप एन्जॉय करा। हे आमचं कॅफे आहे, आय मीन छोटं रेस्टॉरंट आहे। सो आमचा डे 1 आहे जुनागड मध्ये आणि हा आमचा ब्रेकफास्ट आहे। थेपला आहे, ब्रेड जॅम आहे, पोटॅटोची भाजी आहे, दही आहे आणि यासोबत पोहे आहे। आता जस्ट अंघोळ करून आम्ही लंच करायला निघालो। ब्रेकफास्ट करून आम्ही थोडा आराम केलेला, त्यानंतर बाथ केली आणि आता आम्ही चाललोय लंच करायला। तुम्ही पाखरांचा आवाज ऐकू शकता। आम्ही जिथे राहतोय तिकडे चारी बाजूला जंगल असल्यामुळे खूप पाखरांचा आवाज आहे, कंटिन्यू पाखरांचा आवाज आहे। आणि आता आपण क्विक लंच करायला जाऊया। ब्रेकफास्ट मध्ये पण थोडंसं असं गुजराती लोकांचं ब्रेकफास्ट होता, कारण आम्ही गुजरातमध्ये आहोत आणि आय एम व्हेरी शुअर आता लंच पण सिमिलरच असणार आहेत। आता क्विक आपण लंच करायला जाऊ। संपूर्ण आमच्या रूम पासून ते रेस्टॉरंट पर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त झाड आहेत। हे आमचे रूम आहेत आणि हा समोर व्ह्यू आहे। आणि बरं, आमच्या रूमच्या समोरचा तर हा व्ह्यू आहे। आमच्या रूमच्या बाल्कनी मधला व्ह्यू मी तुम्हाला दाखवते। सो इग्नोर करा, रूम मध्ये खूप मेस आहे। हे जे दिसत आहे ती पूर्ण नदी आहे। इथे आपण आता तिथेच जाणार आहोत क्रोकोडाईल बघायला। इथूनच मला वाटतं की 1/2 किलोमीटरवर आहे
आणि त्याच्याच पुढे मंदिर पण आहे, तर आता आपण तिथे पण जाणार. आणि ही मी आहे, आणि ही हंसिका आहे, आणि ही आहे, आणि ही आहे तेजू. आता आपण निघतोय पूर्ण प्रॉपर्टीची टूर करायला, आणि त्यानंतर एक टेम्पल, आणि त्यानंतर क्रोकोडाईल बघायला. चलो 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 फटाफट. डे 1 मध्ये आम्ही ऑलमोस्ट खूप टाइम आरामच करत होतो, तर आता 2 तासासाठी आम्ही फिरणार आहोत. हे आहेत सुपिरियर रूम्स. वाव, इथे छोटस कमळ पण आहे. आम्ही आलो आहोत ते पूल एरियाकडे. तर हा इथला कॉमन पूल आहे, खूप मोठा पूल आहे, आणि इथे दोन्ही ऑप्शन आहेत. म्हणजे इथे बेबी पूल पण आहे आणि इथे अडल्ट साठी पण आहेत. आणि सेकंड थिंग की इथे लाईफ जॅकेट्स ही आहेत. सो तुम्हाला जर भीती वाटत असेल पाण्यात जायला, किंवा तुमच्याकडे जर लहान मुलं असेल त्यांच्यासाठी हे जॅकेट्स पण इथे अवेलेबल आहेत. आता हे आम्हाला पुढे काय आहे ते दाखवणार आहे, जे की खूप इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याची माहिती. आता थोड्याच वेळात या प्लेसवर काहीतरी धमाल आणि कमाल ऍक्टिव्हिटी होणार आहे. जी ऍक्टिव्हिटी काय आहे हे तुम्हाला सूर्य मावळल्यानंतरच कळणार आहे. सो तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की या प्लेसवर, जी आता ही पूर्ण खाली प्लेस आहे, तिथे नक्की काय होणार आहे. आता इथे खूप सारी झाडं आहेत, आणि त्या झाडांच्या मध्ये इथे तुम्ही छान निवांत शांतपणे बसू शकतात. म्हणजे कितीही ऊन असेल तरी सुद्धा या सगळ्या झाडांमुळे तुम्हाला इथे छान असं शांत, थंड आणि गार वाटेल. एक स्पॉट आपण बघितला जिथे आपण आराम करू शकतो. आता तसा सिमिलर दुसरा स्पॉट आहे जिकडे शेड लावलंय. सो एक स्पॉट आहे जिथे तुम्हाला झाडांमध्ये बसायला मिळेल, आणि एक स्पॉट आहे जिथे शेड लावलेलं आहे. आता शेड लावलेल्या स्पॉट कडे मी तुम्हाला घेऊन जातो. हा आहे तो शेड लावलेला स्पॉट. पण येस, हा पण मस्त आहे ना. वाव, आ जाओ. आता मी तुम्हाला एका क्यूट प्लेसवर घेऊन जाणार आहे. हे एक सिक्रेट लोकेशन आहे, जे मला आता असं क्विक समोर दिसलं. ओ माय गॉड, वाव. आता तुम्ही ती प्लेस बघितली, आता त्याच्या बाजूलाच हेही आहे. सो हे एक ओपन सिटिंग एरिया आहे, आणि ते संपूर्ण झाडामध्ये, आय मीन वेलीमध्ये. आता आपण जे बघितलं ना ते तुम्हाला मी वरून दाखवते. सो ते स्टेअर्स आहेत, मी वर चढते आणि तुम्हाला वरून व्ह्यू दाखवते. आणि आताच मला कळलं की वरून माउंटेन व्ह्यू पण बघायला मिळतो. तर आता आपण वर जाऊन बघूया. ओ
म्हणजे ट्रस्ट मी, या रिसॉर्ट मध्ये संपूर्ण आजूबाजूला फक्त आणि फक्त झाड आहेत आणि त्या झाडाच्या मध्ये असलेलं हे रिसॉर्ट आहे. त्याच्यामुळे फक्त शांती, पीस आणि असं नॉइझी नाहीये. तर ज्यांना असं एकदम शांत ठिकाणी ट्रिपला जायला आवडत असेल त्यांच्यासाठी ही प्लेस म्हणजे सोने पे सुहागा. आता आपण इथून एक छोटासा वॉक घेऊया. इथे जी सगळी लाईन मध्ये झाडं दिसतात आहेत ती आंब्याची झाड आहेत. आपण आता बघूया आज जाऊन की कशी आहेत ती झाडं. या वेलींमधून आपण आता पास होतो आहोत. वाव. सो मला पायाखाली बघून चालावं लागणार आहे. असं तर सेफ आहे त्यांच्या सांगण्यानुसार, पण तरी पण थोडीशी भीती वाटते. आणि ही सगळी छोटी छोटी आंब्याची झाडं जी जस्ट लावली असावी, 1-2 वर्षाची असावी बहुतेक. तर ही सगळी जी दिसतात ती मँगो ट्री आहेत. बरं, आता आपण ही आंब्याची झाडं बघितली. आता याच्या पुढे एक असं आंब्याचं झाड आहे ज्याचा एक आंबा 2.5 लाखाला विकला जातो. झाड नहीं, त्याचा एक आंबा 2.5 लाखाला विकला जातो. तो अभी हम मैंगो म्यूजियम में है. यहाँ पे हमारे पास 300 से भी ज्यादा मैंगो वेराइटीज का कलेक्शन है. और ये जो पेड़ हम देख रहे हैं इसमें जो जापान का फेमस मियाजाकी मैंगो है उसको हम यहाँ पे ग्रो किए हुए हैं. और मियाजाकी मैंगो न्यूज में तो 2.5 लाख रुपए किलो तक बिकता है, लेकिन उसका रियल मार्केट वैल्यू 1000 से 10,000 रुपए होता है. फिर भी वो वर्ल्ड्स कॉस्टलीस्ट मैंगो का खिताब उसको मिला हुआ है. तो अनिल फार्म्स रिसोर्ट एकमात्र इंडिया का रिसोर्ट है जहाँ पे आपको 300 से भी ज्यादा मैंगो के वेराइटीज देखने मिलेंगे. और इसमें काफी सारे अलग अलग वेराइटीज है, जैसे यहाँ पे जापान, इजराइल, यूएसए, थाईलैंड, ये सभी कंट्रीज के मैंगोज आप ग्रो होते हुए देख सकते हो. 5 ग्राम से लेके 5 किलो तक का आम यहाँ पे आपको देखने मिलेगा. साथ ही लो शुगर, हाई शुगर और काफी सारे अलग अलग कलर जैसे रेड कलर के मैंगोज भी आप यहाँ पे देख सकते हैं. साथ ही साथ यहाँ पे एक हाई डेंसिटी ऑर्चर्ड है जिसको हम हाईटेक ऑर्चर्ड भी बोल सकते हैं. तो यहाँ पे हम लोग जो एग्जॉटिक वेराइटीज है और जो अभी पॉपुलर वेराइटीज है केसर, सोनपरी, इनके बिजनेस मॉडल्स, वर्किंग बिजनेस मॉडल्स इस्टेब्लिश करके फार्मर्स के लिए ओपन करते हैं, जिसको वो रेप्लिकेट करके एक कम जगह में बेटर इनकम जनरेट कर सके. तो यहाँ पे आप देख सकते हो ये सभी हमारे हाई डेंसिटी ऑर्चर्ड्स. ये हमारा अनिल फार्म का एक भाग है. अनिल फार्म में जो रूम्स है उसके बारे में तो आप जान चुके होंगे, लेकिन उसके बाद जो हमने हमारी 12 एकड़ की खेतीबाड़ी है उसमें फ्लावर्स लगाए हैं. कोई फ्लावर ऐसे होते हैं कि जिसमें मधुमक्खी बहुत आती है, कोई फ्लावर ऐसा है होता है कि जिसमें छोटी सनबर्ड ऐसे बर्ड भी आते हैं. और 300 टाइप की वेराइटी में हम ये नर्सरी भी चलाते हैं और मेन केसर मैंगो का क्राफ्ट करते हैं. और अदर वेराइटी, नई नई वेराइटी, दुनिया भर की वेराइटी का कलेक्शन हमारे पास है. और यहाँ के सब वातावरण खुशनुमा रहते हैं. और सभी जगह पर जहाँ भी देखेंगे तो हम अभी बड़ा गार्डन भी बनाएंगे. इसके सिवा हमारे जहाँ जहाँ भी जगह है वहाँ कुछ न कुछ फ्लावर, अच्छे पौधे, कोई फल का पौधा सभी लगाया है. और कस्टमर जो आएंगे तो उसको बोर नहीं होना पड़ेगा, क्योंकि बाजू में भी नदी है, जंगल है, बर्ड है, महादेव का मंदिर है, कोजवे है, बीच टाइप की जगह, बहुत अच्छी जगह है हमारी ये. ही जी झाडं दिसतात आहेत आणि ही जी फुलं दिसतात आहेत त्याच्यावर छोटे छोटेसे किडे येतात आणि ते किडे खायला इथे चिडिया किंवा छोटेसे पक्षी म्हणा किंवा चिमण्या म्हणा हे सर्व येतात. त्याच्यामुळे मोस्टली आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या बागेत ही झाडं जास्त लावली जातात, ज्याच्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचं येणं जाणं वाढतं आणि त्याच्यामुळे कसं घरात असं छान शांत वातावरण असतं, छान पाखरांची किलबिलाट असते. त्याच्यामुळे ही झाडं खूप ठिकाणी लावली जातात. तर संपूर्ण फुलांच्या बागेत आम्ही आता फेरफटका मारतोय. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फुलपाखरं, त्याच्यानंतर खूप छान छान अशी युनिक फुलं झाडं, हे सगळं आम्ही इथे बघतोय. हे बघा, हे किती सुंदर फुल आहे, दिसायला किती छान वाटतंय. आता मी रिव्हर कडे चाललोय जिथे क्रोकोडाईल आहे. सो फायनली मी मगासपासून ओरडत होते की आम्ही रिव्हर कडे जाणार आहे, आम्ही क्रोकोडाईल बघणार आहोत. तर आता फायनली तो टाइम आलाय जेव्हा आम्ही आता क्रोकोडाईल बघायला जाणार आहोत. एक शॉर्ट ट्रेक आहे 5 मिनिटचा
आणि आम्ही स्लीपर घालून चालतोय, लिटरली फ्लॅट्स. हा शॉर्ट ट्रेक करून आम्हाला रिव्हर वर दिसणार आहे मगरी क्रोकोडाईल. आपलं जर लक चांगलं असेल तर आपल्याला क्रोकोडाईल बघायला मिळणार आहे. आणि आता संध्याकाळ झाला आणि त्याला जर त्याच्या घरी जायचं असेल म्हणजेच पाण्यात, कारण तो पाण्यात गेला तर आपल्याला क्रोकोडाईल बघायला नाही मिळणार. सो विश करा, होप करा की आपल्याला क्रोकोडाईल दिसेल. क्या अच्छा, सो फायनली आम्ही आता पोहोचत आलेलो आहोत. आम्हाला क्रोकोडाईल दिसेल की नाही याची पण थोडीशी गॅरंटी नाहीये, गॅरंटी नाहीये, पण तरी पण लेट्स होप फॉर द बेस्ट. ते दोन क्रोकोडाईल आहे, एक ही वाली आणि एक ही वाली. आता आपण क्रोकोडाईल बघितलं, आता आपण पुढे जाणार आहोत डॅम आणि मंदिराकडे. आम्ही थकलो 1/2 किलोमीटरचा ट्रेक करून. तो रिवर में टोटल कितने क्रोकोडाइल्स है? 50-60 के ऊपर. बाप रे. हाँ, तो फिर जब ठंड पड़ती है तब वो ऊपर आके बैठ जाते हैं. अच्छा, तो आपको कभी-कभी 10-12 क्रोकोडाइल देखने मिलते हैं. बट फिर अभी तक किसी को कुछ किया नहीं क्रोकोडाइल ने, इतने हैं तो, या फिर पानी के कभी बाहर नहीं आए किसी को कुछ खाने या उतने नहीं होते, पानी के आसपास होते हैं. अगर हम लोग देखने जा रहे हैं तो हम लोग दूर रहे. हाँ, एक्झॅक्ट. आणि आपण ज्या शिव मंदिराबद्दल बोलत होतो ते शिव मंदिर माझ्या अगदी समोर आहे. हे आहे हे शिव मंदिर जिथे आपण आता जाणार आहोत. आता आपण फटाफट आत जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. रिव्हर दिसते आहे ना आपण मगासपासून जी बघितली, त्या रिव्हरचं पाणी, सगळं पाणी इथे जातं. बापरे. आणि मग ते पाणी इथून बाहेर येतं आणि मग इथून हा डॅम सुरू होतो. तर आज संपूर्ण दिवस आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय बघितलं, काय काय मजा केली हे तुम्ही सगळं बघितलं. आता सूर्य मावळतीची वेळ झालेली आहे
ऑलमोस्ट सूर्य मावळलाच आहे. तर आता आम्ही क्विक आमच्या रूमवर जाणार आहोत, कारण पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटचा ट्रेक करून आम्हाला पुन्हा रूमवर जायचंय. रूमवर जाणार, फ्रेश होणार आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हणाले होते की एक इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी होणार आहे, एक सिक्रेट आहे. तर ते नक्की सिक्रेट काय आहे ते तुम्हाला अगदी 5 मिनिट मध्ये बघायला मिळणार आहे. आम्ही क्विक आता रूमवर जाणार, फ्रेश होणार आणि आम्ही त्या लोकेशनवर जाणार आहोत जिथे एक छान असं इंटरेस्टिंग काहीतरी होणार आहे. तुम्ही पण आमच्यासोबत बघा, तुम्हालाही नक्की आवडेल, खूप छान आहे ते. तर आपण क्विक रूमवर जाऊया. गेस करा मी कुठे आले आणि हे कोण आहेत आणि आज आम्ही कोणता शो बघणार आहे. જે ધમાલ ડાન્સ એક આફ્રિકન ફોક ડાન્સ છે, બરોબર છે. જંગલ વિસ્તારમાં રહે એના જે જંગલી જે જાનવરો તેના એક્શન કરવામાં આવે છે. અને સીધી ધમાલ ડાન્સ તમે કયા ઓકેઝનમાં કરો? ક્યારે ક્યારે તમે ધમાલ ડાન્સ કરતા હો? સીધી ધમાલ અમે જ્યારે કર્યો કોઈ રિસોર્ટમાં જે કોઈ ગેસ્ટ આવે, બરોબર, ત્યારે તે લોકોને જે જંગલી ડાન્સ જોવે તેના માટે અમે કરીએ. કોઈ જયંતિ વગેરે હોય ત્યારે પણ અમે કરીએ. બરાબર. અને આ ડાન્સની શરૂઆત કેવી રીતે થઈ હતી? આ ડાન્સની શરૂઆત જ્યારે આફ્રિકામાં જ્યારે જે માણસો હતા, જે જંગલમાં જે જંગલી જાનવર હતા તેના પ્રમાણે, તેની એક્શન પ્રમાણે કર્યા. બરાબર. અને આ ડાન્સમાં તમે શું કરતો એ અમને ખાલી વિના વિશે આ ડાન્સમાં અમે બતાવશું કે જે જંગલના જે પ્રાણી છે તે કઈ રીતના વ્યવહાર કરે, કઈ રીતની એક્શન કરે એ અમે તમને બતાવશું. બરાબર. અને તમે આગ સાથે રમો? હા, આગ તો એક એવું છે કે આગ માટે રમવાનું એવું છે કે કોઈ વાર આગ આવે તેનામાં કોઈ ડરવાનું નહીં, એનો સામનો જોવાનું કે એની નજર, એની જે આગ આવે એની નજર જોવાની, કે આપણી નજીક નથી આવતી ને તે ટૂંકમાં બીવાનું નહીં. तो इनके डांस में आग रखने का ये मतलब है कि आपको जिंदगी में निर्दयी, विदाउट फियर रहना चाहिए. ओके. तर हे होतं खास सरप्राईज आणि यांचा परफॉर्मन्सचा लाजवाब होता. म्हणजे ऍक्च्युली आमच्याकडे शब्दच नाहीये. आगीचा खेळ म्हणजे असं बोलतात की आगीसोबत खेळायचं नसतं, पण यांचा जो खेळ होता तो कमाल होता. यांचे टॅलेंट म्हणजे बऱ्याचदा टॅलेंटच्या गोष्टी करतात, पण हे टॅलेंट कधीच कुठे बघितलं, हा म्हणजे कधीच कुठे यांचं कौतुक केलं नाही जात. किंवा मग लोक छोट्या छोट्या गोष्टीचे खूप पैसे चार्ज करतात, पण बघायला गेलं तर हे माणसं खूप साधी आहेत, खूप छोटी छोटी अमाऊंट चार्ज करतात आणि त्या छोट्या अमाऊंट मध्ये हे आपल्याला खूप छान मनोरंजन करतात. तर मला असं वाटतं की यांचं स्पेशल कौतुक केलं पाहिजे. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज कॉमेंट करून यांचं कौतुक करायला विसरू नका. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे होतं सरप्राईज. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला खूप आवडलं असेल. तर आता आम्ही क्विक जाणार आहोत डिनर करायला. डिनर करून आम्ही झोपणार आहोत छान, कारण की उद्या आम्हाला गुजरात मध्ये बाकी ठिकाणी फिरायचं आहे, एक्सप्लोर करायचं आणि तुमच्यासाठी खूप हिडन लोकेशन आम्ही घेऊन आलेलो आहोत. सो ही यानंतरचं पार्ट 2 नक्की बघा, कारण की खूप इंटरेस्टिंग असणार आहे.
सो तोपर्यंत स्टे ट्यून, बाय, पुन्हा भेटू.